दिनांक 24/12/2023 रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यातील आरोपी रोहित अंकुश काटकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये फिर्यादी हा 23/12/2023 रोजी सकाळी 6च्या सुमारास वसंत विहार येथून मोटारसायकलनं जिमला जात असताना कारंबा नाकाजवळ अज्ञात इसमांनी त्यांची गाडी थांबवली। फिर्यादीच्या गाडीची चावी व मोबाईल काढून घेतला। जबरदस्तीने त्याला गाडीवर बसवून देशमुख पाटील वस्तीच्या पुढे एका ब्रिज जवळ घेऊन गेले। त्याच्यातील मोबाईल काढून फोन पे वर 20,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले। त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांच्या फोनवर संपर्क साधून पैसे न दिल्यास फिर्यादीला मारून टाकण्याची धमकी देण्यात आली। अशा आशयाची फिर्याद संबंधित पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती। अटकेतील आरोपी रोहित काटकर यांनी आपला जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला होता। वरील प्रकरणात जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केलाय। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट निलेश कट्टीमणी, ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।